तर माझ्या पद्धतीने मला माहिती आहे तुम्हाला माझं असलं वागणं अजिबात आवडलेलं नसणार। मला माफ करा पप्पा। हे बघ सध्या, हे सगळं जरी मला आवडलं नसलं तरी तू तुझ्या प्रेमासाठी करतोय याचा जास्त आनंद आहे मला। मी हे कुणालाही सांगणार नाही। फक्त या सगळ्यामध्ये मंजूला आणि तिच्या घरच्यांना त्रास होऊ नये याची काळजी घे। बाकी मी मॅनेज करतो। थँक्यू पप्पा, थँक्यू। जा बंड्या, तू तुझ्या हक्काच्या आणि प्रेमाच्या बायकोला परत आणण्यासाठी शक्य होईल ते सगळं कर। जा। डीजा अरे दार उघड। त्यांना जेव डीजा। त्यांना जेव दार उघडा। डीजा अरे आवाज येते की डीजा? या भाई हमरे मी नाही ऐकणार आज तुझं। मी बी येणार तुझ्यासोबत। अरे मग चल लवकर, वेळ नको घालू। लवकर। तुम्ही कस काय बाहेर आल्या का? तुम्हाला मी बाहेर काढलं त्यांना। अरे डीजा, ही समजा चाललंय ती कुणासाठी चाललंय रे? तुझ्याच भविष्यासाठी चाललंय की? मम्मी बाच, अगं लय झालं तुझं आता मम्मी। बघावं तेव्हाच स्वतःचा विचार करत असतेस। स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी अजून किती खालच्या थराला उतरणार आहेस मम्मी? ती मंजू तिथे अडचणीत आहे, तिला सोडवायला अमृता काहीतरी करते बहीण म्हणून, तर तू तिला पण अडवशील का? जागा अमरे, बघतोस तुला कोण अडवते ते। हे अमरे, बास झाला वंश, आता आती होत आहे। मी सोडतीच्या हात। अमरे जाग तू। बघा डीजा, तिला बी काळजी की मंजूची, म्हणून तर बोलते ती। आमचं बी ऐकायचं की कधीतरी। पप्पा गप्पा बसाव तुम्ही। आजपर्यंत तुमचंच ऐकत आलोय, पण तुमच्या धाकापायी तुमच्या कुठल्याच चुकीच्या गोष्टी मी काय आजपर्यंत बोललो नाही। पण आता नाही, आता मला कळलंय पप्पा, कोण चांगलं आहे आणि कोण वाईट आहे ते।